हॅलो एव्हरीवन, कशा आहात तुम्ही? मस्त आहात ना? मस्त राहा, स्वस्त राहा. आज काहीतरी स्पेशल दिसत असेल तुम्हाला, तर मी आज केले आहे हेअर कट. तर बघा माझी हेअर कट कशी दिसत आहे, तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा कसे वाटले तुम्हाला. मी आज म्हणजे भरपूर वर्षाच्या नंतर म्हणा मी केली होती आज पार्लरला हेअर कट करण्यासाठी. तर आत्ता जस्ट आली आहे हेअर कट करून. चला म्हटलं तुम्हाला दाखवावं माझा न्यू लुक. तर मी कशी दिसत आहे नक्की सांग. माझं हेअर कट कसं आहे, मी केली आहे लेअर कट, ते पण मोठ्या पार्लरमध्ये जाऊन, तिचा शूट नाही घेतला आहे. तर बघा, सांगा तुम्ही माझे हेअर कट कसे झाले. तर लाडूबाई रडत होती, तर रडता रडता झोपून गेली. तिला पण हेअर कट करायचे होते, पण तिच्या स्कूलमध्ये 2 वेण्या घालून जावं लागते, त्याच्यामुळे तिचे हेअर कट ना करून दिले, म्हणून ती झोपली आहे. तर नाराज पण झाली, रडली. तिला म्हटलं तुला कॅडबरी चॉकलेट घेऊन देते, तर ती म्हणाली नको, मला नाही पाहिजे तुझी कॅडबरी चॉकलेट. तर झोपून गेली अशी रडता रडता. तर कसं करून द्यायला काही प्रॉब्लेम नाही आहे, पण स्कूलमध्ये चालत नसल्यामुळे मी तिला काही करून नाही दिले हेअर कट. तर तिला म्हटलं उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या म्हणजे हेअर कट करून देईन तुला. ती ऐकतच नाही होती आणि रडता रडता झोपून गेलं माझं बाळ. बघा, झोपली आहे माझी पिल्लू. तर आता तिला उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये हेअर कट करायला नक्की घेऊन जाणार आहे. कसं म्हणजे आता तिला स्ट्रेटच पाहिजे. तर तिला म्हटलं की बेल्ट लावा पुरते ठेव, तर तिचे पप्पा म्हणते की नाही, तिचे केस वाढू द्यायचे. आणि तिचे मी आत्ताच कापून दिले आहे, 15 दिवस झाले केले आहे. तर माझे राव पण आले आहे हे वापस, मला घेऊन गेले होते ना लगेच वापस. हो, रडत होती. असंच मला काही पण नाही पाहिजे म्हणत होती. तर सांगा माझा न्यू लुक कसा दिसत आहे. माझी कर्ली हेअर असल्यामुळे प्रॉपरली ते दिसत नाही म्हणत होते, पण हेअर कट छान केला, मला खूप आवडला. तर माझे राव तुम्हाला काही सांगणार. हे माझे राव, सांगा हेअर कट केल्यानंतर तुमची वाईफ कशी दिसत आहे? छान दिसत आहे का? छान दिसून राहिले. इकडे बघा, तर आपली यूट्यूब फॅमिली बघता ना, बघा इकडे, बोला काही. हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही? आम्ही फर्स्ट क्लास मध्ये. तुम्हाला विचारायचं आहे तर माझे राव काही. हां तिला हेअर कट करून नाही दिली, हां झोपली आता ती. तिला म्हटलं कॅडबरी दिली तिच्यापाशी, तिने नाही घेतली कॅडबरी वगैरे. होमवर्क काढा तर. हो, मॅडमने आज होमवर्क पण नाही केला आहे आणि कंटिन्यू टी व्ही बघते. माझे राव काही जास्त कॅमेरासमोर बोलत नाही, तर त्याच्यामुळे तो मीच बोलते. तर कशी वाटत आहे? हेअर खूप शॉर्ट झाले आहे, पण ठीक आहे. नक्की सांगा कमेंटमध्ये कशी हेअरस्टाईल आणि माझा लुक पण कसा दिसतोय. तो आधीचा कर्ली केसांचा होता, आता हे स्ट्रेट केला आहे, म्हणजे परमनंट स्ट्रेट नाही केले आहे, पण केले आहे. तर नक्की सांगा कमेंटमध्ये कसा झाला माझा न्यू लुक. तर आपण सांगा मला, तुमच्या कमेंटची मी वाट बघते. तर म्हणजे फर्स्ट टाईम नाही, सेकंड टाईम आहे माझे हे असे हेअर कट करण्याचे. लाडूमुळे मला काही करता नाही आले, म्हणजे लाडू छोटी होती त्याच्यामुळं मग मला काही पार्लरमध्ये जाता नाही येत होतं. मग तेच जवळच्या पार्लरमध्ये जाऊन छोट्या मोठ्या ते कट करायचे, ते काही हेअर कट मग स्ट्रेटच करायची. मग आता मग आता लाडू झाल्यापासून पहिल्यांदा अशी हेअर कट केली आहे मी. 3 कार्ड्स हां हेअर सलून. हां 3 कार्ड्स हेअर सलूनमधून केले आहे, नागपूरला, गजानन शाळेच्या आधी. बरोबर आहे ना? तर बसवेश्वर काय, बसवेश्वर पुतल्याजवळ हेअर सलून आहे ते. जेंट्स पण आहे, लेडीज पण आहे, दोघं पण करून देतात. खूप छान आहे आणि मला तर खूप माझी हेअरकट आवडली आणि न्यू लुक पण. मी कशी दिसत आहे नक्की कमेंटमध्ये सांगा. चला भेटूया नंतरच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मस्त राहा, स्वस्त राहा आणि स्वतःची काळजी घ्या ना, घरच्यांची पण. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करायला विसरू नका. मी वाट बघते तुमच्या कमेंटची, तर नक्की सांगा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. बाय.